हॅलो गाईज. मी कुणाल बिरादार. मी आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय. ते म्हणजेच फॉरेक्स मार्केट काय असतं. सो या फॉरेक्स मार्केटमध्ये शिकत असताना तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहिती राहणं हे गरजेचं असतं. आणि त्याच प्रकारे जसं तुम्ही स्टॉक मार्केट जसं इंडियन मार्केट आजपर्यंत केलात अथवा तुम्ही बघता त्याचं नॉलेज घेता, तसंच फॉरेक्स मार्केट पण असतं. या फॉरेक्स मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्हाला लिव्हरेज भेटत असतं खूप मोठ्या प्रमाणामध्ये, जे आपल्या इंडियन मार्केटमध्ये नसतं. आणि त्याचमुळं आज प्रत्येकजण इंडियन मार्केट स्विच करून फॉरेक्स मार्केटमध्ये येत आहे. मग ह्याच फॉरेक्स मार्केटमध्ये आपण कशी ट्रेडिंग केली पाहिजे अथवा आपण कसं प्रॉफिट काढलं पाहिजे, इथे कुठल्या कुठल्या नवीन गोष्टी असतात जे की आपल्याला माहिती नाहीत, ह्या गोष्टी आपण सर्व काही ह्या व्हिडिओमधून शिकणार आहोत अथवा मी तुम्हाला सांगणार आहे. तर तेच तुम्ही माझी विनंती असेल की तुम्ही पहिल्या स्टार्टिंग पासून ते एंडिंग पर्यंत पूर्ण व्हिडिओ बघून घ्या, जेणेकरून प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती होईल. आणि देन चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला जसे जसे नवीन व्हिडिओ येतील तसे तुम्हाला ते लवकरात लवकर पोहोचतील. आणि जे तुमचे फ्रेंड असतील ॲज अ ट्रेडिंग फील्डमधले, त्यांना हे व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता. सो या तुम्ही आपण स्क्रीनवरती बघू की कसं असतं फॉरेक्स मार्केट. सो व्हॉट इज अ फॉरेक्स मार्केट? फॉरेक्स मार्केट म्हणजेच काय असतं ते गोष्ट आपल्याला शिकायची आहे ह्या व्हिडिओमध्ये. तर फॉरेक्स मार्केट हे काही नसून एक एक्सचेंज असतं, जे की फॉरेन आणि आपल्या इंडियामध्ये ह्या दोघांमध्ये जे की जो पैसा असतो, जो मनी असतो, तो एका कंट्रीकडून दुसऱ्या कंट्रीकडे जाणं आणि त्या पैशाची जी करन्सी असते ते चेंज होणं. जसं की आपलं इंडियन रुपीज आहे, अमेरिकेचं जसं सांगता येईल तसं डॉलर आहे. ह्या दोघांमध्ये आपसापमध्ये जे की एक्सचेंज हे रुपीज होतात, हे मनी होते, त्यांना आपण एक्सचेंज म्हणतो, जे की फॉरेन एक्सचेंज असतं. ह्या फॉरेक्स मार्केटमध्ये खूप सारे व्हेरियंट्स असते, जे की ज्याच्या अकॉर्डिंग तुम्ही ट्रेड करू शकता अथवा त्याच्यातून प्रॉफिट काढू शकता. आपण खूप सोप्या पद्धतीने ह्या फॉरेक्स मार्केटला बघायचं आहे. जसं तुम्हाला इंडियन मार्केट माहिती असेल, इंडियन मार्केट काय असतं, हे स्टॉक मार्केट, की एखादी गोष्ट जी आपल्याला बाय करायची आहे ते आपण बाय करतो, पैसे देतो, ते स्टॉक्स आपल्याला भेटतात आणि त्या अकॉर्डिंग जसं आपल्याला प्रॉफिट होतं आपण त्यांना सेल करतो आणि आपलं प्रॉफिट बुक करतो. सेम फॉरेक्स मार्केटमध्ये पेअर्स असतात, त्या अकॉर्डिंग आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेड ठेवायचे असते, ट्रेड घ्यायचे असते आणि प्रॉफिट असेल एक्झिट करायचं आहे. जे तुमचं स्टॉप लॉस असेल, लॉस होत असेल, तुम्हाला एक्झिट करायचं आहे. सेम कंपॅरिझन तुम्ही दोघांमध्ये केलात, फॉरेक्स मार्केटमध्ये आणि इंडियन मार्केटमध्ये सेमच आहेत. फक्त इंडियन मार्केटमध्ये तुम्हाला स्टॉक्स भेटणार आहेत, तिकडे पण तुम्हाला स्टॉक्स भेटणार आहेत, इकडं इंडेक्स भेटणार आहेत, इकडे पण इंडेक्सेस भेटणार आहेत. फक्त फरक एवढ्याच गोष्टीचा आहे की आपल्या इंडियामध्ये लिव्हरेज नावाची गोष्ट नाही आहे, फॉरेक्स मार्केटमध्ये लिव्हरेज नावाची गोष्ट आहे. तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग इंडियन मार्केटमध्ये करू शकता, फॉरेक्स मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करू शकत नाहीत. तुम्हाला डायरेक्टली स्पॉट प्राईसवरती बाय किंवा सेल करायचे. तुम्ही एखादी पोझिशन किती पण दिवस होल्ड करू शकता, तुम्ही किती पण दिवस त्याला कंटिन्यू कॅरी फॉरवर्ड करू शकता. हेच असतं फॉरेक्स मार्केट. सांगायसारखं खूप साऱ्या गोष्टी आहेत, बट तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे मी तेच गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करतोय. तर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील फॉरेक्स पेअर्स. म्हणजेच काय असतं फॉरेक्स पेअर? जसं स्टॉक मार्केटमध्ये आपल्या इंडियन मार्केटमध्ये निफ्टी, बँक निफ्टी, रिलायन्स, देन त्याच्यानंतर फिन निफ्टी, जे तुम्हाला इंडेक्स आहेत, स्टॉक्स आहेत ना, तसंच तुम्ही स्पेसिफिक या फॉरेक्स मार्केटमध्ये फॉरेक्स पेअरमध्ये ट्रेड करणार आहोत. जसं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे, एक नंबरला युरो USD आहे, 2 नंबरला JPB USD आहे, 3 नंबरला USD JPY आहे, 4 नंबरला USD CHF आहे, 5 नंबरला USD CAD आहे, 6 नंबरला AUD USD आहे, 7 नंबरला NZD USD, 8 नंबरला USD INR. ओके, सो तुम्हाला दिसत असतील की एक शॉर्ट फॉर्ममध्ये ते पेअर्स आहेत आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेड करणार आहेत. पेअर्स म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे असं तुम्हाला वाटत असेल, बट इट्स नथिंग बट जस्ट दोन कंट्र्याचं जे कोलॅब होत असतं तेच तुमचे पेअर्स असतात. म्हणजेच इंडिया आणि अमेरिका ह्या दोघांचं मिळून ते पेअर बनले USD INR. तसंच युरोप, युनायटेड स्टेट, ह्या गोष्टी तिथं ते पेअर बनले. जसं युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट, ह्या दोघांचं पेअर बनत असतं, त्यांनाच आपण फॉरेक्स पेअर असं म्हणत असतो. तसंच तुम्हाला जे की फॉरेक्स मार्केटची टायमिंग माहिती राहायला पाहिजे. जसं आपलं इंडियन मार्केट असतं, इंडियन मार्केटचा टायमिंग तुम्हाला माहिती आहे की सकाळी 9:15 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत ते चालू असतं. तसं फॉरेक्स मार्केट हे 24 तास चालू असतं. जस्ट मध्ये 1 आवर फक्त ते क्लोज होत असतं. तसं तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल तुम्हाला टायमिंग, की कोणतं कोणतं झोन असतं आणि त्या अकॉर्डिंग कसं फॉरेक्स मार्केट वर्कआउट करतं. नॉर्मली जसं आपल्याला बोलायला गेलंच तर ते मंडेला ओपन होतं फॉरेक्स मार्केट 3:30 वाजता आणि ते की क्लोज होतं 2:30 वाजता.
तेच त्याच्यामध्ये दोन झोन आहेत, एक विंटर झोन आहे आणि एक समर झोन आहे. विंटर झोनमध्येच आपलंच फॉरेक्स मार्केट जे ओपन होत असते मंडेला, ते 2:30 AM ओपन होतं आणि क्लोज होतं सॅटर्डेला 1:30 AM. जे की त्याचा टाइम पिरियड जो असतो तो असतो ऑक्टोबर टू एप्रिलपर्यंतचा. ते समर झोनमध्ये तुम्ही बघायला गेलात तर मार्केट मंडेला ओपन होतं 3:30 AM आणि क्लोज होतं सॅटर्डेला, जे की 2:30 AM. त्याचा जो टाइम पिरियड आहे तो आहे एप्रिल ते ऑक्टोबर. असे दोन झोन असतात, एक विंटर झोन एक समर झोन. सो ते गोष्ट तुम्हाला माहिती राहणं गरजेचे आहे. नॉर्मली बघायला गेलात तर मंडे टू सॅटरडे ओपन असतं, देन त्याच्यानंतर सॅटर्डेच्या फक्त 2:30 AM पर्यंत चालू असतं, देन सॅटर्डे संडे नंतर मग ते सुट्टीच असते. त्याचप्रकारे तुम्हाला तर क्रिप्टोमध्ये बिटकॉइन अथवा इथेरियममध्ये ट्रेड करायचं असेल तर सॅटर्डे संडे ते पण गोष्ट म्हणजे तेच इंडेक्स ओपन असते, सो त्याच्यामध्ये पण तुम्ही ट्रेड करू शकता. सॅटर्डे संडेला पण तुम्हाला ट्रेड करता येतं बिटकॉइन इथेरियममध्ये. ओके, सो ते गोष्ट लक्षात ठेवा. आणि जसं तुम्हाला हे टायमिंग दिसते ॲज पर ह्या टायमिंगनुसार तुम्हाला फॉरेक्स मार्केट हे ओपन दिसेल. तसंच डिटेलली मी सेशन्स तुमच्या समोर घेऊन आलेलो आहेत की कोणता सेशन कोणत्या टायमिंगला चालू होतं आणि त्याच अकॉर्डिंग कोणतं कोणतं टायमिंग तुम्हाला स्पेसिफिक इम्पॉर्टंट आहे फॉरेक्स मार्केटसाठी, ते गोष्ट लक्षात ठेवा. तर तसंच 4 सेशन असतात, एक सिडनी सेशन, एक टोकियो, थर्ड वन लंडन आणि फोर्थ वन न्यूयॉर्क सेशन. तो ह्या 4 सेशनमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जे की सेशन भेटेल अथवा त्याच्यामध्ये जास्त ओलाटाईल असतं ते म्हणजे लंडन सेशन आणि न्यूयॉर्क सेशन. सो जो त्याचा टायमिंग दिलेला आहे त्या मार्केटचा, त्या अकॉर्डिंग आपल्या इंडियन मार्केटमध्ये तेवढा मूव्ह आणि तेवढं मार्केटमध्ये ओलाटाईल हे होत असतं. सो लंडन सेशन हे चालू होतं मंडेला 12:30 वाजता जे की दुपारच्या, आणि जे की क्लोज होतं 8:30 वाजता सॅटर्डेला रात्री. न्यूयॉर्क सेशन चालू होतं मंडेला 5:30 वाजता आणि सॅटर्डेला क्लोज होतं 2:30 AM म्हणजे 2:30 वाजता. तसं सिडनी सेशन आणि टोकियो सेशन पण आहे, जे की त्याचा इम्पॅक्ट पडतो म्हणा, पण तेवढं जसं लंडन सेशनचा न्यूयॉर्क सेशनचा पडतो तसं त्या दोघांचा तेवढा नसतो. तरी पण त्याचे टायमिंग तुम्हाला माहिती राहणं गरजेचं आहे. जे की ते चालू होतं सिडनी सेशन 3:30 वाजता सकाळच्या आणि तेच शनिवारी बंद होतं 12:30 वाजता. देन टोकियो सेशन जो असतो तो मंडेला 5:30 वाजताच चालू होतं आणि सॅटर्डेला 2:30 वाजता ते क्लोज होत असतं. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे तुम्हाला की प्रत्येक एक सेशन असतं. जसं आता इंडियाचं सेशन आहे आपल्या मार्केटचं, जे की 9:15 पासून ते 3:30, 3:30च्या नंतर बंद होतं. तुम्ही किती पण काही पण म्हणला तरी 3:30च्या नंतर मार्केट ओपन होत नसतं. तसंच हे पण सेशन्स आहेत, हे सेशन्स पण तेवढेच इम्पॉर्टंट असते. त्याच अकॉर्डिंग मार्केटमध्ये मुवमेंटम येण्याची खूप चान्सेस असतात. सो इथे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजेच आता सर्वात महत्त्वाचा टाईप चालू होतं, जे की टॉपिक जोला आपण म्हणतो ते म्हणजेच व्हॉट इज अ पिप. फॉरेक्स मार्केटमध्ये पिप काय असतं आणि लॉट साईज काय असतं, सो त्या अकॉर्डिंग तुम्हाला मी डिस्कस करणार आहे. तर पिप आणि लॉट प्रत्येकजण आज जसं तुम्ही बघताय आपल्या मार्केटमध्ये, इंडियन मार्केटमध्ये लॉट साईज तुम्हाला 1 2 3 4 5 7 8 म्हणजे तुम्हाला जेवढं फंड आहे त्या अकॉर्डिंग तुम्ही लॉट साईज बाय करू शकता. बट थोडंसं फॉरेक्स मार्केटमध्ये चेंजेस आहेत, जे की लॉट साईजमध्ये पण आणि पिप ह्या दोन गोष्टीमध्येच आज प्रत्येक जण गोंधळून गेलेला आहे. पिप कसे कॅल्क्युलेट करायचे, लॉट साईज कसे आपण कॅल्क्युलेट करायची, कसे आपण ट्रेड प्लेस करायचे लॉट साईज घेऊन, ह्या गोष्टीमध्येच आज प्रत्येकाला प्रॉब्लेम आहे. सो तुम्हाला मी थोडंसं एक उदाहरण देऊन ते क्लॅरिफाय करतो. तर मी तिथं 2 टाईप लिहिलेले आहेत. एक टाईप आहे टाईप 1, दुसरा आहे टाईप 2. तर टाईप 1मध्ये EUR JPY आणि EUR USD असे दोन मी तिथे इंडेक्स घेतलेले आहेत. तर पहिलं जो आहे टाईप 1मध्ये, जे की त्याची प्राइस तुम्हाला दिसत असेल 144.60. डेसिमलच्या नंतर तुम्हाला 2 डिजिट असतील. देन टाईप 2मध्ये बघा, EUR USDमध्ये 1.0120 तुम्हाला त्याची प्राइस दिसत असेल. डेसिमलच्या नंतर तुम्हाला 4 डिजिट दिसतील. ओके, सो एक टाईप आहे जे की त्याच्यामध्ये डेसिमलच्या नंतर 2 तुम्हाला नंबर्स दिसायलेत, डेसिमलच्या नंतर 2 नंबर्स. टाईप 2मध्ये डेसिमलच्या नंतर 4 डिजिट्स. ओके, सो मग काय करायचं, कसं आपण पिप कॅल्क्युलेट करू शकतो तर ते बघा. जसं टाईप 1मध्ये जेव्हा हे 60चं 65 होईल, म्हणजे जसं वाढेल, 1 वाढू द्या, 2 वाढू द्या, 5 वाढू द्या, 10 वाढू द्या, 20 वाढू द्या. तर 60चा जेव्हा 65 होईल, प्राइस जे डेसिमलच्या लेफ्ट साईडचे ते तेच राहणार आहे. फक्त राईट साईडची जी प्राइस आहे ते फक्त चेंज होणार आहे. तर तो 60चा 65 जाईल, तसं माझे 5 पिप वाढले. तो 60चा 80ला गेला, माझे 20 पिप वाढले. 60चा तो 95ला गेला, तेव्हा माझे 35 पिप वाढले. सो सांगायचं
एकच गोष्ट आहे की पिप कशी कॅल्क्युलेट आपण करतो ते गोष्ट मी तुम्हाला ह्या उदाहरणामध्ये देतो. टाईप 2 मध्ये या तुम्हाला 4 डिजिट दिसत असतील डेसिमलच्या नंतर. तर हे कसं पिप आपण कॅल्क्युलेट करायचं? सेम जसं टाईप 1 मध्ये आपण कॅल्क्युलेट केलं तसंच टाईप 2 मध्ये पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर तुम्हाला शेवटचे जो 2 डिजिट आहेत तेच कॅल्क्युलेट करायचे. जसं की 2 आहे तिथं 2 1 झाला, एक पिप वाढला. 2 जागी 3 5 झाला तुमचे 1 5 म्हणजे 15 पिप वाढले. देन इथं 2 आहे तिथं झालं 50 म्हणजेच 1.0150 म्हणजेच तुमची तिथं 30 पिप्स हे इन्क्रीज झाले. म्हणजेच साधी सोपी गोष्ट आहे. डेसिमलच्या नंतरचे जे पण 2 डिजिट असतील, जिथं 4 डिजिट असतील शेवटी त्याच्या मागचे 2 डिजिट तुम्हाला पकडायचे आहेत. जिथं डेसिमलच्या नंतर 2 डिजिट आहेत तर तिथं प्रश्नच नाहीये. तिथं तुम्हाला इझी वेमध्ये ते गोष्ट कळून जाईल. फक्त डेसिमलच्या नंतर जेव्हा 4 डिजिट होतील त्या 4च्या जागी तुम्हाला जे शेवटचे 2 डिजिट आहेत फक्त ते 2 डिजिट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे. त्याच्यामध्ये जे चेंजेस होतील त्या अकॉर्डिंग तुम्हाला पिप कॅल्क्युलेट करायचे. सो इथंपर्यंत तुम्हाला समजलं असेल की पिप कसं कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, तर आपण जाऊ लॉट साईज म्हणजेच काय असते त्या गोष्टीवर. तर बघा की काय असतं लॉट साईज. लॉट साईजमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तर ते गोष्ट आता मी एक्सप्लेन करतोय. तर मेनली फॉरेक्स मार्केटमध्ये 4 टाईपचे तुम्हाला लॉट साईज दिसत असतात. फर्स्ट वन तुम्हाला स्टँडर्ड लॉट दिसेल, सेकंड नंबरचं तुम्हाला मिनी लॉट दिसेल, थर्ड वन तुम्हाला मायक्रो लॉट दिसेल आणि फोर्थ वन नॅनो लॉट दिसेल. जी की तुम्ही जेव्हा ट्रेड करता, आता जसं की स्टँडर्ड लॉटमध्ये तुम्हाला 1,00,000 क्वांटिटी दिसत असतील, 1,00,000 व्हॅल्यूम तुम्हाला दिसत असेल. आता तुम्हाला वाटत असेल जसं की आपण इंडियन मार्केटमध्ये करतो, एक लॉट म्हणजेच तुमची 25 क्वांटिटी, एक लॉट म्हणजेच तुमची 15 क्वांटिटी, जे आपण तिथं कॅल्क्युलेट करतो सेम तसंच इथं पण असतं की स्टँडर्ड लॉट म्हणजेच 1,00,000 तुमचं व्हॅल्यूम 1,00,000 क्वांटिटी असते, जी की तुम्हाला एखादं एक लॉट घेतलात ना तर तुम्हाला तेवढे व्हॅल्यूम भेटत असते आणि त्या अकॉर्डिंगच तुम्हाला प्रॉफिट होत असते. आता जसं आपण इंडियन मार्केटमध्ये कॅल्क्युलेट करतो की एखादं जो एक लॉट आहे जी की त्याच्यामध्ये क्वांटिटी आहे 15, त्या अकॉर्डिंग आपण प्राइसला मल्टिप्लाय करतो आणि आपल्याला किती फंड लागत असतं हे आपण बघत असतो. सो जो इथं स्टँडर्ड लॉट आहे जे की त्याच्यामध्ये 1,00,000 व्हॅल्यूम आहे, जे की त्याला आपण जेव्हा मार्केटच्या भाषेमध्ये बघतो तर तिथं एक असतं जे की एक लॉट होतं. तुम्हाला हे बाय करण्यासाठी तुमचा जो पण ब्रोकर आहे ना तो तुम्हाला लिव्हरेज देत असतो. सो तुम्ही आरामात ते बाय करू शकता एक लॉट. ओके, तसंच मिनी लॉटमध्ये 10,000 क्वांटिटीज व्हॅल्यूम असतं, जे की आपण त्याला स्पेसिफिकली 0.1 लॉट साईज असं म्हणत असतो. देन त्याच्यानंतर थर्ड वन असतं मायक्रो लॉट साईज, जे की त्याच्यामध्ये 1,000 व्हॅल्यूम क्वांटिटी असते, जी की आपण स्पेसिफिक त्याला 0.01 असं लॉट साईजमध्ये आपण त्याला कॅरी करतो. देन फोर्थ नंबरचा असतो नॅनो लॉट साईज, जे की त्याच्यामध्ये 100 क्वांटिटी व्हॅल्यूम असतं, जी की त्याला आपण रिप्रेझेंट करतो लॉट साईजच्या अकॉर्डिंग 0.001 असं तुम्हाला दिसत असतं. सो बिगिनिंग लेवलला तुम्हाला मायक्रो लॉट साईजमध्ये तुम्हाला ट्रेड करायचं असतं, जी की 0.01च्या लॉट साईजमध्येच तुम्हाला ट्रेड हे घ्यायचा असतो, जे की तुम्हाला जो प्रॉफिट होत असतो तो त्याच अकॉर्डिंग तुम्हाला प्रॉफिट भेटत असतो. जे की कसं प्रॉफिट कॅल्क्युलेट आपण करतो तर फॉरेक्स मार्केटमध्ये कसं तुम्हाला प्रॉफिट हे भेटत असतं ह्या गोष्टी आपण बघणार आहोत. जे की ह्याच्यानंतरच ते गोष्ट मी तुम्हाला एक्सप्लेन करेल की आपल्याला सपोज 10 पिप भेटल्यानंतर किती प्रॉफिट झाला पाहिजे, आपल्याला 100 पिप भेटल्यानंतर मायक्रो लॉट साईजमध्येच किती प्रॉफिट व्हायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्याच्या नेक्स्ट स्लाइडमध्ये बघणार आहोत. सो इथंपर्यंतची तुम्हाला गोष्ट समजली असेल की फॉरेक्समध्ये 4 टाईपचे लॉट साईज असतात, स्टँडर्ड, मिनी, मायक्रो आणि नॅनो, जी की तुम्हाला फर्स्टली बिगिनिंग लेवलला मायक्रो लॉट साईज यूज करायची आहे. ओके, गॉट इट. सो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय की पिप कसे कॅल्क्युलेट करायचे आणि लॉट साईज अकॉर्डिंग आपल्याला कसं प्रॉफिट भेटणार त्या गोष्टी आपण इथं बघणार आहोत. आता मी एक इंडेक्स घेतलेला आहे AUR USDचा, जी की त्याचं मी तर टार्गेट आणि SL मी जस्ट एक एक्झाम्पल घेतलोय की टार्गेट मला 100 पिप्स घ्यायचं आहे आणि स्टॉप लॉस मला 40 पिप्स घ्यायचं आहे. तसं मी खाली तुम्हाला 3 गोष्टी दाखवलेल्या आहेत, एक स्टँडर्ड लॉट, एक मिनी लॉट आणि एक मायक्रो लॉट. ह्या तिन्ही गोष्टीमध्ये कसं कसं 100 पिपच्या नंतर तुम्हाला प्रॉफिट किती होतं ते बघणार आहोत आणि 40 पॉईंटचा जो 40 पिपचा जो SL आहे त्या अकॉर्डिंग मला किती तिथं लॉस होतो ते पण आपण गोष्ट बघणार आहोत. तर या फर्स्ट लॉट साईजमध्येच म्हणजे स्टँडर्ड लॉट साईजमध्ये ज्याच्यामध्ये की आपण रिप्रेझेंट करतो लॉट साईज एक लॉटनं. सो एक लॉट इज इक्वल टू $10 पिप, म्हणजेच पर्टिक्युलर
जे तुम्ही डिसाईड जेव्हा एक लॉट घेतात, एक लॉटच्या मागं एका पिपच्या मागं तुम्हाला $10 प्रॉफिट भेटत असतं. 1 पीप इज इक्वल टू $10. हे गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. मी तिथं व्यवस्थित लिहिलेलं आहे, ते गोष्ट तुम्हाला बघायची आहे. एक लॉट इज इक्वल टू $10 म्हणजे एका पिपच्या मागं. तसं जसं की मी कॅल्क्युलेट करू, जसं की माझं 100 पॉईंटचं टार्गेट आहे, 100 पिपचं टार्गेट आहे, तर 100 पिप इज इक्वल टू 1 लॉटच्या अकॉर्डिंग मला $1000चं तिथं प्रॉफिट होणार आहे. जसं की एस एल माझा 40 पिपचा आहे, तर 40 पिप इज इक्वल टू $400 माझा तिथं लॉस होणार आहे. म्हणजे जसं की मी स्टँडर्ड लॉट साईज एखादी बाय केली एक लॉटनं, ते मला जे की प्रॉफिट घेऊन देणार आहे 100 पिपच्या मागं, ते $1000 असतील. आणि तेच जेव्हा माझा स्टॉप लॉस 40 पिपचा ठेवलाय, तिथं मला $400चा लॉस होणार आहे. म्हणजेच तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल, स्टँडर्ड लॉट साईजमध्ये खूप मार्केट आपल्याला प्रॉफिट आणि लॉस हे देत असतो. सो तुम्हाला स्टँडर्ड लॉट तर बिगिनिंग लेवलला चालू करायचं नाहीये, त्याच्यामध्ये खूप रिस्क आहे. मान्य केलं आपल्याला की कमी पीपमध्ये जास्त आपल्याला जास्त पॉईंट म्हणजे जास्त पीप तुम्हाला भेटू शकतील, जास्त प्रॉफिट पण त्याच्यामध्ये भेटणार आहे. बट ते तुम्हाला करण्यासाठी, ते 1 लॉटसाठी स्टँडर्ड लॉट तुम्हाला ट्राय करण्यासाठी तुम्हाला मार्केटचा खूप सारा एक्सपिरियन्स राहावा लागतो. देन त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला माहिती राहायला पाहिजे, आणि तसं तुमच्याकडे कॅपिटल पण पाहिजे. त्याच्यानंतरच तुम्ही स्टँडर्ड लॉटमध्ये ट्रेडिंग करू शकता. त्याच्यानंतर असतं मिनी लॉट साईज. ह्याच्यामध्ये आपण रिप्रेझेंट करतो जे की लॉट साईज आहे ते 0.1 लॉट साईज, म्हणजे जे की तुम्हाला मिनी लॉट भेटून जाईल. मध्ये कसं प्रॉफिट होतं, जे की 0.1 लॉट इज इक्वल टू $1, की एका पीपला तुम्हाला $1चा प्रॉफिट लॉस हे होत असतो. तसंच तुम्ही बघितलात तर टार्गेट 100 पीपचा आहे, स्टॉप लॉस 40 पीपचा आहे. तसंच 100 पीप इज इक्वल टू $100, 40 पीप इज इक्वल टू $40. म्हणजे 100 पीप वाढल्यानंतर मिनी लॉटमध्ये मला $100चा प्रॉफिट होणार आहे, आणि 40 पीप म्हणजेच $40चा मला इथं लॉस होणार आहे. कुठं? मिनी लॉट साईजमध्ये. सो ते गोष्ट तुम्हाला लक्षात राहणं गरजेचे आहे. देन त्याच्यानंतर लास्ट वन असतं मायक्रो लॉट साईज. त्याच्यामध्ये आपण रिप्रेझेंट करतो लॉट साईज 0.01 लॉट इज इक्वल टू 0.1 सेंट तुम्हाला प्रॉफिट होत असतं एका पीपच्या माग. 0.1 सेंट तुम्हाला प्रॉफिट होत असतं. बिगिनिंग लेवलला हे गोष्ट करायची असते. मार्केट जोपर्यंत तुम्हाला समजत नाही, जोपर्यंत तुम्ही त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी प्रॉफिट काढत नाही, तुम्ही कन्सिस्टन्सी जोपर्यंत तुम्ही ॲनालिसिस करून प्राइस ॲक्शन कसं वर्कआउट होतं ह्या गोष्टी जोपर्यंत बघत नाही, तोपर्यंत तुम्हाला मायक्रो लॉट साईजमध्येच तुम्हाला ट्रेड करायचं असतं. तिथूनच तुमची जर्नी चालू होते आणि तुम्हाला तिथूनच सगळ्या गोष्टी हे समजत असतात. तसंच मायक्रो लॉट साईजमध्ये 100 पीप इज इक्वल टू $10. 100 पीप वाढल्यानंतर तुम्हाला $10चा प्रॉफिट होतो, आणि 40 पीप जसं की आपला एस एल आहे, तर मला $4चा इथं लॉस होऊ शकतो. सो मायक्रो लॉट साईज हे बेस्ट असते इनिशियल लेवलला. एक गोष्ट आणखीन याच्यामध्ये तुम्हाला ॲड ऑन करून देतो. हे पीप नथिंग बट हे पीप काही नसतं. जसं आपण इंडियन मार्केटमध्ये तुम्ही पॉईंट कसे कॅल्क्युलेट करता, सेम हे पीप असतं. म्हणजेच तुम्ही पॉईंट पण म्हणलात ना तरी चालतं. हे फक्त त्यांनी नाव दिले पीप, म्हणजेच पर्सेंटेज इन प्रॉफिट, पर्सेंटेज इन पॉईंट असं पण म्हणू शकता तुम्ही याच्यामध्ये. बट सरळ भाषेमध्ये मी सांगतो तुम्हाला मराठी भाषेमध्ये की बाबा ह्याला तुम्ही पॉईंट पण म्हणलं तरी चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. सो सपोज गोल्ड 100 पॉईंट वाढला, जे की डेसिमलच्या नंतर 100 पीप तुमचे वाढले. देन त्याच्यानंतर तुमचं USD/JPY 200 पॉईंट वाढला, सो तुमचे 200 पीप वाढले. सेम तुम्हाला तसंच कॅल्क्युलेट करायचं आहे. आय होप तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. इन केस नाहीच समजल्या असतील, सो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचं जे पण क्युरी असेल ते तुम्ही सांगू शकता. देन त्याच्यानंतर तुमचं फॉरेक्सचं अकाउंट नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला फॉरेक्सची लिंक भेटेल, जी की तुम्ही तिथं जाऊन तुमचं अकाउंट तयार करू शकता. सो फॉरेक्स मार्केटमध्ये एवढंच असतं. इन केस इथून पुढं जसं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येतील, त्याचे जसं की मी ट्रेड करतो माझ्या सेटअपवरती, माझ्या जे पण सेटअप बनतो जे की फॉरेक्स मार्केटमध्येच, जसं जसं माझे ट्रेड बनतील तसं तसं मी तसे व्हिडिओ अपलोड करेल यूट्यूबवरती. आणि तुम्ही पण नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि बेल आयकॉन हिट करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आला की तुम्हाला ते गोष्टी समजत जातील. इथून पुढं खूप सारे नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहे तुमच्यासाठीच. फक्त तुम्ही कन्सिस्टन्सी जस्ट नॉलेज घ्या अगोदर, आणि देन त्याच्यानंतर ते इम्प्लिमेंट करायचं चालू ठेवा. ओके.